नेक्स्ट डे जेव्हा माझा GS 1-2 चा पेपर आहे, माझं टेम्परेचर शॉट अप टू 102 अँड आफ्टर दॅट 103. माय गॉड! आणि GS 1, GS 2, GS 3, GS 4 मोस्ट डिमांडिंग पेपर्समध्ये माझ्या हे सगळं सुरू होतं. सकाळी एक्झाम हॉलमध्ये GS 1-2 च्या ब्रेकमध्ये तिथे काहीच मेडिकल रूम नव्हता. तर गार्ड रूममध्ये त्या बेड वगैरे करून तिथे असे करून मी आपला एक्झाम दिली आहे आणि तर ते म्हटले, "सोडून द्या, ठीक आहे, काहीच नाही. नेक्स्ट इयर." मी म्हटले, "नाही, नेक्स्ट इयर माझ्याशी नाही होणार आहे. मी यासारखा अभ्यास परत एकदा नाही करू शकते. इट इज नॉट पॉसिबल फॉर मी." त्यामुळे मी व्यक्त केली, की मी तर जाणार आहे आणि मी थोडे-थोडेसे छोटे-छोटे डेअरी मिल्क चॉकलेट असते. ते आपल्या टिफिनमध्ये म्हणजे पेन्सिल बॉक्समध्ये टाकून गेले आणि तिकडे GS 2 पेपर लिहिताना ऑलमोस्ट मी ब्लॅकआउट झाले. तर एक प्रकारची जिद्दीपणा आणि डिटर्मिनेशन माझ्यामध्ये म्हणजे एक आय कुड फील इट, की सब छोड़ के यही करो. आणि त्यामुळे मला असं पण वाटतंय, की कुठेतरी ते जे म्हणतं ना, की व्हेन यू रिअली वॉन्ट समथिंग, द युनिव्हर्स कन्स्पायर्स फॉर यू टू गेट इट. तर त्यासारखं काही ते सोबत झालंय. कारण माझा जिद्दीपणा आणि बाकी सगळी चीजं अलाईन झाली. त्यामुळे प्रिलिम्स माझा क्लिअर झाला.